श्री स्वामी समर्थ. तर आज आहे संडे, त्यामुळं सकाळची सुरुवात थोडी लेटच झालेली आहे. मी इथं थोडीशी साफसफाई केली, अंघोळ केली आणि त्याच्यानंतर मग नाश्ता बनवायला घेतला. त्याच्यासाठी आधी चहा ठेवला. आता ऑफिसमुळे रोज रोज काही नवीन नाश्ता बनवता येत नाही, त्याच्यामुळे संडेला जरा गौरांशीला असतं की हे बनवून दे, ते बनवून दे. मग मी इथं स्मिथ अँड जॉन्सचा व्हाईट पास्ता सॉस वापरून पास्ता बनवायचं ठरवलं. त्यात मग पास्ता पण थोडा होता, मग म्हटलं तिच्यापुरता बनवून देऊयात. मग इथं मी अर्धी वाटी पास्ता जो आहे तो पाण्यामध्ये तेल टाकून उकळवून घेतला आहे 5-7 मिनटं. तर अशा पद्धतीने आपला पास्ता शिजलेला आहे. त्याच्यानंतर एक अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा जो मसाला होता तो मी अर्धा घातलेला आहे. स्मिथ अँड जॉन्सचा व्हाईट पास्ता सॉसचा हा मसाला आहे. तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्येच आपण उकळवून घेतलेले पास्ता घालायचे आणि ह्याला हे जो सॉस आहे तो आटेपर्यंत फक्त एक 3-4 मिनटं शिजवून घ्यायचा आहे. तर हा मस्त असा व्हाईट पास्ता तयार आहे. पण आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं चीज घालून घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तर बघा मस्त असा चीजी व्हाईट सॉस पास्ता तयार आहे आणि गौरांशीलाही तो आवडलेला आहे आणि अशा गोष्टी मुलांना ना फार आवडतात. मग इथं आम्हाला आवडतात पोहे, म्हणून मी पोहे बनवायला घेतले होते सर्वांच्यासाठी. तर मी आधी काय करते, तेल गरम करते आणि त्याच्यात शेंगदाणे आधी भाजून घेते, म्हणजे ते छान कुरकुरीत भाजले जातात आणि टेस्टलाही पोह्यामध्ये छान लागतात. तर मी छान असे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत तिथे आणि हे मग काढून घ्यायचे. मग पोह्यावरच काढलेले आहेत, म्हणजे त्याच्यात जे एक्स्ट्राचं तेल असतं ते पोह्यालाच लागतं. त्याच्यानंतर छान तेल तापलंच होतं, त्यात जिरं मोहरी टाकले आणि 2 कांदे टाकले. कांदे थोडे जास्त घालायचे म्हणजे छान लागतात आणि मी इथं 3 मिरच्याही घेतलेल्या आहेत. तर कमी तिखट मिरच्या होत्या त्यामुळे मी जास्तच वापरल्या आणि छान असा कढीपत्ता धुवून घातलेला आहे. जेव्हा आपण कांदा मिरची घालतो ना तेव्हाच कढीपत्ता घालायचा, म्हणजे छान सगळं एक सोबत परतवलं जातं. त्याच्यानंतर मी तेलात थोडी हळद टाकली आणि पोह्यामध्ये मीठ टाकून ते मिक्स करून घेतलं, म्हणजे मीठ सगळ्या पोह्यांना व्यवस्थित लागतं. आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तिथेच टेस्ट करून बघू शकता मीठ व्यवस्थित आहे की नाही. त्याच्यानंतर हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1-2 मिनटं छान वाफ काढून घ्यायची आणि परतवायचं. परत एकदा 2 मिनटं वाफ काढून घ्यायची. त्याच्यानंतर आपले मस्त असे पोहे गरमागरम तयार आहेत आणि कोथिंबीर मी लास्टला घालते, कारण मला तशीच त्याची टेस्ट आवडते. तर अशा पद्धतीने एकदा पोहे नक्की ट्राय करून बघा, मस्त लागतात. तर पोह्यासोबत शेव आणि लिंबू एकदम मस्त कॉम्बिनेशन आहे आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने तरी पोहेही खाऊ शकता. तुम्ही याच्यामध्ये चिकन रस्सा वगैरे पण टाकून खाऊ शकता, मस्त लागतात. एकदा नक्की ट्राय करा.